आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्यातील मौजे जाखोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भगवान एकलव्य स्मारकासाठी जागा व निधी मिळावी या मागणीचे निवेदन आमदार रोहितदादा पवार यांना दिले। जाखोरी गावात भगवान एकलव्य यांची जयंती मोठ्या स्वरूपात नियमितपणे साजरी करण्यात येते। जाखोरी येथे स्मारकासाठी निधी व जागा उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचे पत्र निवेदनाद्वारे दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले। यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष कैलास कळमकर, चेतन सांगळे, अमन शेख, राहुल जगळे, तुषार बागुल, रघुनाथ कंवर, भरत पवार, अर्जुन पवार, सुनील रहाटे, जाखोरी ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी आदींनी दिली। आमदार रोहित दादा पवार यांनी जागा व निधी दिवाळीपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते रोहित दादा पवार यांना जाखोरी गावासाठी एकलव्य स्मारक बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा असे पत्र देण्यात आले। दादांनी हे पत्र वाचताच दिवाळीच्या आसपास मी या स्मारकासाठी निधी देतो असं ठाम आश्वासन दिलं। हा पत्राचा फलक जाखोरी गावचे युवा पदाधिकारी कैलासजी कळमकर, चेतनजी सांगळे यांनी वेळोवेळी फॉलोअप घेऊन या गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले। हे एकलव्य स्मारक बांधण्यासाठी, त्याला निधी मंजूर बांधण्यासाठी या दोघांचेही अतोनात प्रयत्न असतात। त्यानुसार आपण रोहित दादांना हे पत्र दिलेलं आहे। एकलव्य स्मारक झाल्यानंतर तिथे विविध उपक्रम घेता येतील आणि गावातली शोभा वाढेल। त्या स्मारकासाठी गावात जागा अवेलेबल असून फक्त स्मारकासाठी निधी यावा अशी या दोघांची इच्छा आहे। ती इच्छा लवकरच रोहितदादा पवारांच्या माध्यमातून पूर्ण होईल। AKP न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक।